श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार श्रोतेहो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत. श्रोतेहो, जसे की आपल्याला माहीत आहे की 2024 हे वर्ष आता संपत आलेले असून 2025 या नवीन वर्षाची चाहूल आपल्याला लागलेली आहे. तर आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जानेवारीमधील 2025 या सालातील कन्या राशीचे राशी भविष्य या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आधीच्या राशी मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह या 5 राशींचे 5 व्हिडिओ बनवून झालेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कन्या राशीविषयीचेच राशी भविष्य सांगणार आहे की कन्या राशीसाठी हा जानेवारी महिना हे येणारे नवीन वर्षातील पहिला महिना कसा असणार आहे याविषयीचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. तर त्यासाठी माझ्याकडे आपण पाहू शकताय 4 कॅलेंडर्स आहेत, 4 दिनदर्शिका आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम कालनिर्णय, त्यानंतर आनंदी वास्तू, दाते पंचांग आणि श्री महालक्ष्मी कॅलेंडर या 4ही दिनदर्शिकेतील जे मागील पान असते त्यावर जे राशी भविष्य आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण सुरुवात करूया दाते पंचांगमध्ये की काय सांगितलं आहे दाते पंचांगमध्ये कन्या राशीविषयी. तर आपण पाहू शकता कन्या राशीविषयी उद्योग व्यवसायात आर्थिक चिंता थोडीशी राहणार आहे. तर नोकरीत सहकार्यांची साथ भेटणार आहे. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. तर आपण कन्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या संततीची थोडीशी काळजी घ्यायची आहे, मुलांची काळजी घ्यायची आहे, थोडंसं लक्ष द्यायचं आहे. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळणार आहेत. त्यांनी 2024 या वर्षात जी मेहनत घेतलेली आहे ती आता त्याचे चांगले शुभ परिणाम त्यांना मिळणार आहेत. खाण्यापिण्यावर नियंत्रण मात्र ठेवावे लागणार आहे कन्या राशीच्या व्यक्तींना. तर कामात थोडीशी सरकारी कामात त्यांना दिरंगाई होऊ शकते. थोडासा जर कार्य काही असतील सरकारी तर त्यामध्ये देखील थोडासा उशीर होऊ शकतो. भावंडांच्या बाबतीत थोड्याशा अडचणी असणार आहेत. तर आपण शक्यतो भावंडांशी बोलताना थोडं विचारपूर्वकच बोललं या जानेवारी महिन्यात तर चांगलं राहील. प्रवासात विघ्न येऊ शकतात. कुठं जर काही जाण्याचा प्लॅन असेल, अर्जंट नसेल तर आपण प्लॅन थोडासा पुढे ढकलला फेब्रुवारी महिन्यामध्ये तरी चालेल, कारण जानेवारी महिन्यात आपल्या साठी प्रवासात थोडीशी विघ्न दाखवत आहे. तर मित्रमंडळीचे सहकार्य मात्र आपल्याला या जानेवारी महिन्यात नवीन वर्षात चांगलेच राहणार आहे. हे दाते पंचांगातील राशी भविष्य होते. आनंदी वास्तूमध्ये काय सांगत आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. वर्षाची सुरुवात व्यापार व्यवसायाच्या विस्ताराची योजना आखण्यात मग्न राहणार आहात. मात्र हितशत्रूंच्या कारवायांचा फटका बसण्याची शक्यता असल्याने कोणावरही अंधविश्वास ठेवायचे टाळा. आपण बऱ्याच वेळेस विश्वास ठेवून कार्य सुरू करतो, मात्र तसं करू नका. थोडासा विचार करा की खरंच ही व्यक्ती विश्वासाच्या योग्य आहे की नाही आणि मगच आपण निर्णय घ्या. कन्या राशीच्या व्यक्तींविषयी बोलत आहे मी. नोकरदार वर्गाची बदली होण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांशी व्यर्थ वाद टाळावे लागणार आहेत. पारिवारिक वातावरण तणावाचे राहील, मात्र जीवनसाथी बरोबर सामंजस्याने वागणार आहात. आरोग्य उत्तम राहील. नियमित व्यायामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला थोडंसं व्यायामाकडे देखील आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी पारिवारिक वातावरण थोडेसे तणावाचे राहू शकते. तर घरामध्ये आईवडील, भाऊ, बहीण यांच्याशी थोडंसं आपण कमी बोलले तरी चालेल, कारण जास्त बोलल्याने देखील वाद उद्भवतात. मात्र आपले जे जीवनसाथी आहे यांच्याबरोबर आपलं व्यवस्थित कॉम्बिनेशन राहणार आहे. तर कन्या राशीसाठी एकूण मिळता जुळताच महिना आहे. कालनिर्णयमध्ये काय सांगत आहे ते देखील पाहणार आहोत. सध्या आपले धोरण आणि निर्णय यात काही बदल नको. आर्थिक नियोजनास प्राधान्य द्यावे लागेल. मानापानाच्या घटनांकडे लक्ष देऊ नका. उत्तरार्धात ग्रहमान अनुकूल असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. इथे देखील ऑफिसमधील जे वातावरण आहे ते थोडेसे ताणतणावाचेच राहणार आहे. मात्र उत्तरार्ध आपल्यासाठी ग्रहमान अनुकूल असल्याने उत्तरार्ध म्हणजे 15 तारखेनंतरचे जे आपण फेब्रुवारीचा महिना पाहत होतो, जानेवारीमध्ये पाहणार आहोत. काही किचकट समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. द्विधा मनस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. एका व्यक्तीच्या ऐकून अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू नका. प्रलोभनांपासून दूर राहा. कौटुंबिक प्रश्न कौशल्याने सोडवावे लागतील. बघा, इथं सुद्धा थोड्याशा समस्यांना सामोरे जावे लागणार आहे जानेवारी महिन्यामध्ये. तर थोडंसं आपण काळजीपूर्वकच वागलेले चांगले राहील. महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये कन्या राशीविषयी काय सांगत आहेत तर गृहस्थितीची चिंता राहणार आहे. विवाह, शिक्षण, प्रदेशगमन, आध्यात्मिक प्रगतीस उत्तम काळ आहे. संततीची उधळपट्टी चालू राहील. भावनिक वादळे निर्माण होतील. प्रयत्न तोडके पडतील. नवीन संस्था स्थापन कराल. तर घरामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण राहणार आहे. तर मी जसे सांगितले तुम्हाला की आपल्याला वादविवाद घरच्यांबरोबर टाळायचे आहेत. कमी बोललं तरी चांगलं राहील. तर असा हा कन्या राशीसाठी मिळता जुळताच महिना राहणार आहे. जानेवारी
तर आपण थोडंसं कमी बोलून आपली कार्य साधून घेतलीत तर आपल्यासाठी कधीही ते चांगलेच. तर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तूळ राशीचे राशी भविष्य घेऊन. धन्यवाद.